मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। वनश्री विक्रम चंद्रवार क्राउन प्राईड सिलिकॉन सिटी इंदोर या ठिकाणी आज आपण आलेले आहोत। चंद्रवार कुटुंबाला भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत। अगदी स्वागतासाठी सगळे पाठीमागे सज्ज आहेत। चला स्वागताचा स्वीकार करूया इंदोरमध्ये आणि जाणून घेऊया चंद्रवार कुटुंबाकडून। माझं नाव वनश्री विक्रम चंद्रवार। सध्या मी हाऊसवाईफ आहे, पण मी ड्रामा वगैरे खूप करायचे आधी लहानपणापासून। सोशल वर्क पण खूप करते, ब्लड डोनेशनमध्ये माझं खूप इंटरेस्ट आहे आणि शिवाय बालसंस्कार वगैरे मी सगळे खूप छान पोरांना म्हणजे घेते सगळे दिवसभर। स्वतः त्यांच्याबरोबर खेळते, म्हणजे त्यांचा इंटरेस्ट त्याच्यात येतो। महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणजे मी माझ्या घरापासून सगळं करते। गुढीपाडवा असो, मकर संक्रांत असो किंवा सगळ्या प्रकारचे जितके महाराष्ट्रीयन सण येतात हे सगळं जोपासत असते मी। आदेश बांदेकर घरी येतात ते ही एक्साइटमेंट तर म्हणजे असं शब्दात म्हणजे वर्णन नाही करता येणार आहे। आम्ही त्यांच्या वेलकमसाठी खूप मोठं एक बॅनर तयार केलं आहे, फ्लॅग्स त्यांच्या वेलकमसाठी। तुतारीवाले आहे, आपले वाजंत्रीवाले आहे, ते सगळेजण येतात ते तर सगळेच खूप एक्साइटेड आहे। बिल्डिंगवाले पण माझे खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि सगळ्यांना खूप म्हणजे त्या क्षणाची वाट पाहतात ते सगळेजण। आता पसरू दे गंध मराठी नवा। होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर। 15 वहिनींनी औक्षण केलं या इंदोरमध्ये यांच्या घरी येत असताना आणि 15 वर्ष पूर्ण झालं म्हणून 15 जणींनी औक्षण केलं आणि हे 16वं वर्ष म्हणून हे 16वं औक्षण। काय वेगळी संकल्पना आहे। हे सगळं असं उत्साहाचं वातावरण इंदोरमध्ये आपण अनुभवतो आहोत। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 काय उखाणा वगैरे? राजमाता अहिल्याला इंदूर करतय वंदन, राजमाता अहिल्याला इंदूर करतय वंदन, चंद्रवारांच्या घरात होम मिनिस्टरांचं अभिनंदन। धन्यवाद। कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण MP मध्येच गेला, माझं पूर्ण शिक्षण पण MP मध्येच झालं। आणि तुमचं बालपण? माझं पूर्ण बालपण इंदूरचंच आहे। इथेच आहे? इथेच। कसं गेलं बालपण तुमचं? मस्त, एकदम मस्त। शाळेत वगैरे अभ्यास वगैरे केला? हो हो, भरपूर केला। मस्ती केली खूप। तुम्ही कशा होता लहानपणी? खूप खट्याळ। खट्याळ? खूप म्हणजे पूर्ण कॉलनीत आम्ही म्हणजे आमची दादागिरी चालायची। खूप हिंडायचो कॉलनीमध्ये, म्हणजे कोणी असं आलं पण तर आम्ही अडकावून, म्हणजे आमचं घर म्हणजे असं नाक्यावर होतं आणि कोणी आम्हाला पत्ता नाही विचारला ना की आम्हाला फार राग यायचा की आम्हाला पूर्ण कॉलनी माहिती तर आम्हाला पत्ता विचारावा, नाही विचारला आणि बऱ्याच वेळा फिरून मग आला ना की मग आम्ही चूक पत्ता सांगायचो। किती जणी होता तुमचा? किती जणांचा? आमचा 15-16 जणींचा निवेदिता भगिनी मंडळ म्हणून एक ग्रुप होता। तिथे आम्ही कीर्तनमध्ये सेवा द्यायचो, गणपती उत्सव, आपलं गजानन महाराजांचा प्रकट उत्सव, रामनवमी, दासनवमी जी पण आली आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आणि सगळं छान साजरा करायचो। एकदम आनंद। कीर्तनकारांची व्यवस्थापासून आम्हाला खूप मजा यायचा त्या गोष्टींमध्ये लहानपणापासूनच। पुढे शालेय शिक्षणानंतरचं शिक्षण कुठे झालं? ते पण इंदोरमध्ये। कुठे होतं? गुजराती कॉलेजमध्ये। गुजराती कॉलेज। आणि तुम्ही? माझं शिक्षण बालाघाटमध्येच झालं आहे। सगळं बालाघाट। मग इंदोरमध्ये यावंसं का वाटलं? ग्रॅज्युएशन करायला मी इंदोरला आलो। अरे बरं झालं तुम्ही आलात। हो की नाही? हो। मग काय झालं आल्यावर? ॲक्च्युली माझे मित्र याच्याकडे भाड्याने राहत होते। जेव्हा मैं अपनी मित्रों से भेटा, जब मैं अपने दोस्तों से मिलने आया, हाँ, तब मैंने मेरा ध्यान गया इस पे, तब मैंने ठहरा लिया पटाना इसको। फिर मेरी फील्डिंग स्टार्ट हो गई। फिर नेक्स्ट डे ही मैं अपना बोरा बिस्तर बांध के इसके घर रहने को आ गया। कितने साल हुए ये इंसिडेंट्स को जब आपने उनको देखा था? 2003 में देखा। म्हणजे मी मोजू का किती झाली? किती? 16 साल। 16 वर्षापूर्वी वर्ष तुम्ही त्यांना बघितलं? हो। आणि तेव्हा तुम्ही ठरवलं की यांना पटवणार। मग सुरुवात कशी झाली? आधी तो मैं काही बोलू नाही शकणार तिला। मग 2005ला तिला फर्स्ट टाइम प्रपोज केला।
पण तुम्हाला अंदाज आला होता तोपर्यंत? नाही, तेव्हा नाही वाटलं. पण जेव्हा म्हणजे असं 3-4 दिवस आधी असं वाटायला लागलं की आता ह्याला काहीतरी बोलायचं आहे, कारण की मी सकाळी फिरायला निघायचे ना, तर हा माझ्या मागे मागे असायचा कॉलनीमध्ये. का हो, लक्ष ठेवायला सांगितलं? हो, लक्ष ठेवायचं. आणि मग काय केलं त्यांनी? विचारलं तुम्हाला? हां, कुठे? म्हणजे असं कॉलनीमध्ये सकाळी फिरायला निघाले होते मी तेव्हाच, की म्हणजे माझ्या मनात असं असं आहे, पण मला आईबाबांचं एक आणि तुझी पण अजून भीती आहे. म्हणजे पण आता एकदा काय माझे बाबा असे पुल्यावर बसले होते आणि एक दादा आले, त्यांनी सहज विचारलं की छोट्या मुलीचं लग्न करताय का? हा तिथेच बसला होता मागे. तेव्हा ह्याला वाटलं की अरे म्हणजे बाबांनी म्हटलं की अजून मोठीचं लग्न व्हायचं आहे, तर म्हणे आपण एंगेज करून ठेवू. तेव्हा ह्याला वाटलं की आता मला घाई करायला लागेल, नाही तर ही जाईल हात फिरायला. दुसऱ्याच दिवशी जेव्हा हा आला मागे, परत बोरिया बिस्तर बांधून बालाघाट. मग तुम्ही प्रपोज केला? हो. पण प्रपोज करताना तुम्हाला विश्वास होता की होकार मिळेल? नाही, विश्वास तर नाही होता, पण तेव्हा ती मला डायरेक्ट रिजेक्ट करून टाकली. रिजेक्ट. वो दिल में था, लेकिन अपनी फीलिंग्स जो थी उसको दबा नहीं सकता था मैं. अरे हो, खरंच आहे. हाँ. मग काय केलं तुम्ही? लेकिन उसमें एक ये भी भीति थी कि आई बाबा क्या सोचेंगे, आई बाबा के बारे में भी ध्यान रखना था, क्योंकि आई बाबा ऐसे घर मालिक जो इतने किराएदार का इतना ध्यान रखते हैं, ऐसे मैंने दुनिया में पहली बार देखा कि ऐसे कोई घर मालिक भी हो सकते हैं जो अपने परिवार के जैसे पालते हैं अपने किराएदार को भी. मग उसके बाद मैंने ताई को टारगेट किया कि ये, ताई? हाँ, अगर ताई, मोठी बहीण. मोठ्या बहिणीला अगर टार्गेट. ताई को मैंने पटा लिया तो फिर ये तो फिर पड़ जाएगा. तो ग्रेजुएशन के बाद मैं आगे की तैयारी के लिए दिल्ली गया था. उस समय ताई भी दिल्ली में थी. हाँ. तो ताई मुझे राखी बांधती है, तो ताई ने मुझे राखी के लिए बुलाया. उसमें ताई को भी थोड़ा डाउट था, तो ताई ने मुझसे पूछा उस समय. तो उस समय मैंने बोला की हाँ है. उस समय लेकिन डर लग रहा था बोलने में, लेकिन मैंने बोल दिया. आपण काय करत होता त्या दरम्यान? काही नाही, मला म्हणजे असं कधी हे कळलं नाही मला की हे असं सुरू आहे काहीतरी. म्हणजे फर्स्ट टाइम मी रिजेक्ट करून दिलं होतं. त्याच्यानंतर मला वाटलं नव्हतं की हा पुन्हा हिंमत करेल बोलायची, पण ह्यानी चालू ठेवलं होतं. पण मला सांगा, तुमचा स्वभाव कसा होता? शांत? नाही, शांत कसा तर कसा नाही. होता? बहुत सपोर्टिव, नेचर बहुत ज़्यादा सपोर्टिव है. दूसरों की सेवा में इतना ज़्यादा आतुर हो जाती है, खुद की तबीयत का भी ध्यान नहीं रख पाती. तो इसका ये जो नेचर है, बहुत ज़्यादा सपोर्टिव, हर किसी का ध्यान रखना. इवन सड़क के कुत्तों का भी इतना ध्यान रखते हैं. इनके खुद के घर में तो 2 कुत्ते थे और मोहल्ले के जितने कुत्ते थे सबको रोटी डालना, किसी का एक्सीडेंट हो गया, पैर टूट गया तो उसको अस्पताल लेके जाना, ये सारे काम कर चुकी है इस तरह. एवढं तुमचं काय म्हणजे कळलं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होता आणि हे फिल्डिंग लावून बसले होते. मग असं काय होतं की थोड्या दिवसांनी हो म्हणावंसं वाटलं? नाही, ताई होती ना म्हणजे मला समजवणारी, हां. की म्हणजे आईबाबांचं इतकं लक्ष ठेवणारा मुलगा. म्हणजे आईबाबा कसे माझे खूप हे होते की म्हणजे भाडेती राहतात आपल्याकडे, तर त्यांना म्हणजे असं यांचे डबे ठेवून जायचा टिफिनवाला आधी सकाळपासून. आणि मग हे एक्झाम देऊन येस्तवर ते डबे कधी गरमीमध्ये अन्न नासून जायचं, तर माझे बाबा जेवढं आपलं घरात अन्न असेल ते पोरांना देऊ ग बिचारे, त्यांनी परीक्षा देऊन येतात, ते त्यांना भूका लागतील. मग कधी मॅच बघायला हे पान ठेल्यावर उभे राहायचे, ते बाबांना आवडायचं नाही की चांगल्या घरची पोरं तिथे उभी आहे, चलो मेरे घर पे मॅच देखो, तर ह्यांना बरोबर घेऊन यायचं. तर मला असं वाटायचं की जर आईबाबा आपल्यावर एवढा विश्वास ठेवतात, आहे मला माहिती होतं की हा खूप चांगला आहे. कारण की माझ्या सासूबाई येत राहायच्या हे लोकांचे एक्झाम असायच्या, तर त्यांचं पण खूप प्रेमळ स्वभाव, खूप छान होत्या त्या. तर त्यांनी मला म्हटलं होतं की ह्यांनी सांगून ठेवलं आहे मला, म्हणे प्लीज त्याचा वेट करशील ना, तो येईल तुला घ्यायला, असं त्यांनी मला म्हटलंच होतं. म्हणजे कुठे गेले होते हे? नाही, म्हणजे हा तर पुन्हा ग्रॅज्युएशन होऊन मग जॉब करून सेटल होऊन येईल पुन्हा, तवर तोपर्यंत तुम्ही थांबा. असं वाट बघत कधी येतोय. अच्छा 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 अच्छा, बरं झालं ना. पण फायनली मग होकार कधी दिला तुम्ही? माझ्या ताईनी आणि आत्यानी जेव्हा समजवलं मला की बघ चांगली मुलं येतील तुला, नाही नो डाऊट की स्थळं नाही येणार, पण हा जो अगदी आतुरतेने एवढ्या वर्षापासून असा कोणी मुलगा वाट पाहत नाही एका मुलीच्या होकाराने. आणि ह्यांनी काय केलं होतं, जेव्हापासून हा इंदूरहून गेला होता, जितक्या मंदिरांमध्ये जायचं ह्यांनी नोट करून ठेवलं होतं सगळे 90 मंदिरात की माझं लग्न वनश्रीशी होऊ द्या. आणि मग आमचं लग्न झाल्यावर आम्ही 2 वर्ष होतं ते सगळे 90 फेडायलाच गेलो होतो. मंदिर मंदिर अजून ती मंदिर डायरी नोट डाऊन केलेली आहे माझ्यावर, सगळे मंदिर जितके मंदिर होते. अरे वा वा, सगळे मिळून एकदम प्रसन्न झाले हो की नाही? मग हे सगळे मिळून एवढे प्रसन्न झाल्यानंतर या देवांच्या रूपांच्या व्यतिरिक्त एक दुर्गेचं रूप ही माऊली कधी घेते का? लक्ष्मी आहे. लक्ष्मी लक्ष्मी आहे. प्रेमात आकंठ बुडालेले असतात तसं झालं हो की नाही?
पण कसं आहे त्यांचा स्वभाव? दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं त्यातला नाही येतो. नाही. दिसतं तसंच आहे इसका त्याचा फ़ायदा स्वभाव. मिला, भोलेपन का फ़ायदा मिला, इसका फ़ायदा मिला. आणि हा काय करायचा, माझे बाबा म्हणजे आता सणवारी कुठल्या मुलांना खाली एकटं नाही राहू द्यायचे, असायचे तर सगळ्यांना वर या वर या. राखीलाही वर बोलवायचे, हा पळून जायचा राखीला की आता. पण ह्याला इतका म्हणजे याचा चेहरा पाहून बाबांनी कधी शंकाच घेतली नाही की हा असं करू पण शकतो. आता ह्याला म्हणतात दिसतं तसं नसतं. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्षातला एखादा मसालेदार प्रसंग सांगा. माझं लग्न होऊन मी आले घरी आणि आम्हाला म्हणजे सत्यनारायण करून आणि दोघांना फिरायला जायचं होतं. आणि मी मैत्रिणीला फक्त येता येता म्हटलं भेट घेऊन घेते मी तिची. तर मी आपली गाडी उचलून गेले तिच्याकडे भेटायला. आमची गाडी होती 4 वाजताची. इकडे 1:30 वाजून चुकला होता. मी तिच्याशी गप्पा मारते 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 आणि हा मला फोन लावतो आणि फोन माझा सायलेंटवर. मी फोनच उचलत नव्हते याचा. तर ह्याला तेच वाटलं की त्या ट्रेन आणि कुठे बसली हे ह्याला माहिती नव्हतं. मग सहज 2 वाजता गप्पा मारता मारता गळ्यात लक्ष गेलं आणि मंगळसूत्र दिसलं. म्हटलं अरे आपलं लग्न झालंय आणि आज आपल्याला नवऱ्याबरोबर फिरायला जायचंय. तशीच निघाले आणि हा असा खाली रागात उभा होता मला बघत. पण मग तेवढं सगळं विसरला की आता आपल्याला लगेच गाडी गाठायची आहे. आणि जाता जाता मग मी ह्याला म्हटलं की 5 दिवस झाले लग्नाला, होतो विसर कधी कधी. आणि मैत्रीण माझी इतकी जीवाभावाची होती आणि तिला मी भेटले होते आणि 5-6 दिवसांनी गप्पा मारून विसरून गेले. आता एकदम आनंदात आहात. आता किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष झालेली आहेत लग्नाला. या गप्पा अशाच सुरू असताना आत्ता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत आम्ही. एक एक चिठ्ठी घेत तुम्हाला त्या घरात चांदीची अन्नपूर्णा जी ठेवली आहे ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता. रेणुका माता, मातीची भांडी, तीस सेकंद झालेली आहेत. चाळीस सेकंद झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, चिमणा चिमणीचं 4, घर, 3, 2, 1. वेळ संपली. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. इतका वेळ तुम्ही दोघे बोलत होता. आता जे पहिली रांग बसलेली आहे त्यांना मला बोलतं करायचं आहे, पण त्या आधी जरा ताईकडे माईक द्या. बहीण माझ्यासाठी अगदी भावाची भूमिका तिने साकारलेली आहे. आणि आमचं म्हणजे बालपण म्हणा, आमचे जे संस्कार म्हणा, ते आम्हाला असे केले की झाशीची राणी असं आम्हाला म्हणायचे सगळेजण. आणि बहिणीनी म्हणजे आई बाबांच्या वतीनं माझं सगळंच केलं. तुम्ही या सगळ्या ह्याच्यात खूप पुढाकार घेतला का? हो, कारण ॲक्च्युली मी त्या प्रोसेसमधनं जात होते लग्नाच्या. तुमचं पण सुरू होतं? नाही. माझ्यासाठी स्थळं बघणं सुरू होते, तर तो सगळा प्रकार मी बघत होते. त्यावेळेस मला असं वाटत होतं की ह्या सगळ्या प्रकारापेक्षा हा जास्त उत्तम प्रकार आहे, त्यापेक्षा ही निवड चांगली आहे. आणि ह्याला मी बघत होते, त्यामुळे मला जाणवत होतं की याचं जे लक्ष आहे घराकडे आपल्या, म्हणजे जे प्रेमाने आईवडिलांसाठी करणं किंवा घरामध्ये जे काही सणवार असतात त्याच्यामध्ये आपली भूमिका एक चांगल्या पद्धतीने मांडणं, त्यामुळे मला हा एक आदर्श म्हणजे जावई असा वाटला. मेरी बहू का नेचर बहुत अच्छा है. हमारे पूरे परिवार को लेकर चलती है, सभी का ध्यान रखती है. बरं, अजून कोण बोलणार? ही माझी मुलगी जी आहे लहानपणापासूनच खूपच प्रेमळ आणि सहकारिता याच्यामध्ये पहिला नंबर आहे तिचा. आणि माझं खूप लक्ष ठेवते. जावई अनेक जावई तर उत्तम, एकदम बढिया. उस्ताद के उस्ताद तसा आहे. उस्तादचे उस्ताद. बघितलं काय म्हणाले? तालुके असतात. मला तुम्हाला विचारायचं, इतकं सगळं भरभरून बोलतायत, पण तरी सुद्धा ना जे बोलू शकत नाही ना ते बऱ्याच जणांनी लिहून पाठवलंय. काय लिहून पाठवलंय ते मी तुम्हाला सांगतो. हे कौतुक झालं ना सगळं. आता कळेल तुम्हाला. बरं. तुम्हाला पटकन राग येतो. राग म्हणजे असं की तो ॲक्शनचं रिएक्शन होतं ना. नाही, मग पण तेव्हा राग कळतं. येतो हे मान्य आहे हो, का? राग येतो मान्य. काय हो, खरंय? खरं. येतो. मग अशा वेळेला तुम्ही काय करता? मी काम रहतो, काम. मी कामं घरातली तुम्ही करता? काम डाऊन. शांत काम राहा. डाऊन. मला वाटलं घरातली कामं मी करतो मग शांत होतो. पटकन चिडता, शॉर्ट टेम्पर. सगळं एकच तक्रारी आहे. मग हो. तेच ना, फक्त वेगवेगळ्या भाषेत लिहिलेत त्यांनी.
म्हणजे बघा आहे राग आता. तुमचा सगळ्यांना खटकतोय. म्हणजे मला असं काही चूक मी नाही सहन करू शकत. मी पटकन जतवून देते की हे चूक आहे. बरं, तुम्ही जेवायला बोलवता आणि भरपूर पदार्थ करून ठेवता आणि सगळ्यांना ते खायला लावता, तर तुम्ही जरा पदार्थ कमी केलेत तर बरं होईल. हं? एकंदरीत राग तुमचा जो आहे तोच जरा काही जणांना वेदना देणारा आहे. इतकं सगळं चांगलं आहे, तर मग स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कधी करणार आणि कुठला करणार? मला तसं वाटत नाही की बदल. राग हा प्रत्येकाला येतोच. मला असं वाटतं जो लिहितोय त्यालाही राग येतच असेल हे. कोणाला? माझ्याबद्दल राग असेल म्हणूनच तर ते लिहून काढलं ना. तो रागच झाला ना की असा राग नाही काढता येत, असं लिहून काढू. खरंय. तर तो राग कमी मला नाही वाटत करायला हवा कधी. तुमचं काय म्हणजे उचित कारणांवरती राग येणं राग स्वाभाविक राहायला आहे. पाहिजे की कमी केला? राहायला पाहिजे उचित. रागाची दहशत किती आहे बघा. जे त्या म्हणतील त्याला हो तसंच व्हायला पाहिजे. म्हणजे काय दहशत आहे तुमची. मुझे भी आता है राग, गुस्सा आना चाहिए. हाँ? मुझे भी आता है गुस्सा. पण तो तुम्ही आतल्या आतच रागवत असाल. मला रागाला की वाढेल असं मनातल्या मनात, बाहेर नाही. दोघांनी आता एक एक चित्र काढायचं. चित्र काढल्यानंतर घरातले सगळे ओळखणार. हा तुम्ही सगळे तज्ज्ञ मंडळी ओळखा आणि तुम्ही जर चित्र ओळखलं तर बक्षीस यांना मिळणार ना. न बोलता दहा, 9, 8, ढोकळा मिठाई गजब मिठाई काजू कतली गजब असतं ते. परत गजब काढाल तर गजबची शपथ आहे तुम्हाला लक्षात ठेवा. सगळ्यांनी ओळखलं त्यामुळे हे बक्षीस तुम्हाला. अरे वा. चला अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. तुम्ही काढायचं. अभिनंदन. बरं वहिनी, तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. हा असा आहे जसाच राहायला पाहिजे. मला हा नेहमी असाच हवा आहे. हा, ऐकून घेणारा. ऐकून हा? घेणारा. ठीक. मान्य आहे? ऐकून घेणार नाही. अरे म्हणजे ह्या बोलल्या की ऐकणारा, त्यांच्या मनाचं समाधान करा. समाधान करा. न बोलता सगळं समजणारा असं. बरोबर, असं न आहे. बोलता समजणारा. हा, 2. समजतो. दुसरा हा आपल्या तब्येतीची मुळीच काळजी घेत नाही, कधीच नाही. म्हणजे मी जबरदस्ती पाठवते तेव्हा तो डॉक्टरकडे जातो, नाही तर असा अंगावर काढतो फक्त, जात नाही. स्वतःची तब्येतीची नाही. मला पुढे करेल प्रत्येक वेळेस. म्हणजे मी त्याला म्हटलं की तुला हा त्रास होतोय तू चल, तर तो माझे 10 मोजवून देतो की अरे तुला हे सगळे 10 त्रास आहे, तू आधी चल. काय हो? थोड़ा बहुत तो देता हूँ, थोड़ा बहुत देता हूँ. तिसरी? 2च अपेक्षा आहे, बाकी तो 100% परफेक्ट आहे. मला त्यातनं अजून काही अपेक्षा और आपकी एक्सपेक्टेशंस इनके बारे में? जो स्टार्टिंग में इसको जो देख के मैंने टारगेट किया था वैसे ही रहना चाहिए. अभी तक तो वैसी ही है और अपेक्षा है कि वैसी ही रहेगी. एक, मेरा बहुत ध्यान रखती है, हर तरीके से ध्यान रखती है. एकदम टिफ़िन रेडी, ऑफिस में पहुंचा कि कॉल आ जाता है पहुंच गए क्या. उसके बाद तुम्ही सोडायला का जात नाही त्याला? तिसरी अपेक्षा? जो मेरे परिवार का जिस तरीके से ध्यान रख रही है, सबको एकदम खुशी से रखा है, आगे भी वैसे ही रखेगी. तुम्ही आनंदात राहा. सगळे आनंदात आहेतच. या सोसायटीत सुद्धा एक उत्साहाचं वातावरण आहे. तसंच कायम राहू द्या. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण आला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
झी मराठीकडून ही भेट असते. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.